नागपुरात मुस्लिम विद्यार्थिनीला शाळेत प्रवेश नाकारलाय। जरीपटका येथील दयानंद आर्य कन्या विद्यालयाने हा प्रवेश नाकारलाय। धक्कादायक अशी माहिती समोर आली। संस्थेच्या सचिव आणि शिक्षिकेविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। अल्पसंख्याक आयोगाच्या हस्तक्षेपानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडले। जितेंद्र, आश्चर्यकारक अशी बाब आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचे कृत्य समोर येत आहेत। नागपूरमध्ये मुस्लिम विद्यार्थिनीला शाळेत प्रवेश नाकारलाय, काय सविस्तर माहिती या घटनेबाबतची? नक्कीच कारण ही अतिशय धक्कादायक अशीच घटना म्हणावी लागेल। नागपूरच्या जरीपटका परिसरामध्ये दयानंद आर्य कन्या विद्यालयात हा प्रकार घडलेला आहे। या विद्यालयामध्ये एका मुस्लिम विद्यार्थिनीला ती अल्पसंख्याक असल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली होती। यापूर्वी जी आहे ते 8 मेला या मुलीची जी आई आहे ती शाळेत प्रवेशासाठी गेली होती, मात्र तिला टाळाटाळ करण्यात आलेलं होतं आणि सांगण्यात आलं होतं की शाळेत आता जागा उपलब्ध नाही। मात्र जेव्हा माहिती काढली तेव्हा शाळांमध्ये जागा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली। त्याचबरोबर एका शिक्षिकेने जे आहे ते त्या आईला सांगितलं की जे सचिव आहेत शाळेचे लालवाणी यांनी अल्पसंख्याक समाजाच्या किंवा धर्माच्या जे मुली आहेत त्यांना प्रवेश देऊ नये असं सांगण्यात आलं आणि या विरोधात जे आहे ते आता अल्पसंख्याक आयोगाकडे या मुलीची आई तक्रार घेऊन गेली। अल्पसंख्याक आयोगाने याबाबत चौकशी केली असता झालेला प्रकार हा सत्य असल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये या दोघांविरोधात म्हणजे सचिव आहेत शाळेचे लालवाणी आणि एका शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील आहे पोलीस पुढील तपास करत आहेत। अगदी जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।